श्री गणेशाय नमः. ग्रंथ श्री मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 56. दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू जनिदास बाळू तया अंतरी क्रोध संताप कैजा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण श्री मनाचे श्लोक यातील 56वा जो श्लोक आहे त्याचा आपण येथे अर्थ बघणार आहोत. बघा, यामध्ये समर्थ आपल्याला थोडस अंतर्मुख करतात. कशा पद्धतीने? आपण जेव्हा समर्थांच्या या सर्व ग्रंथांचा आपण अभ्यास करतो, समर्थांचे चरित्र आपण जेव्हा वाचतो, तेव्हा आपल्या या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे नाना तरंग उठत असतात. आणि हे तरंग हे कसे असावे याचं सुद्धा सुंदर असं विवेचन समर्थांनी या भंगात केलं, या श्लोकात केलेले. सगळी श्लोक हा शब्द वापरायचा होता, या श्लोकात केलेली. आपण प्रत्येक जण नित्य सकाळी घरामध्ये देवपूजा करत असतो. तो जो नित्य देवाचं स्मरण, देवाची पूजा, देवाची अर्चना जो व्यक्ती करत असतो, त्याच्या अंतःकरणात कशा प्रकारचे भाव उमटले पाहिजे याचं एक सुंदर वर्णन यामध्ये समर्थांनी केले. की तो कसा असला पाहिजे? दयाळू असला पाहिजे, मनानं कसा असला पाहिजे? मवाळ असला पाहिजे, स्नेहाळू असला पाहिजे, कृपाळू असला पाहिजे. त्याचप्रमाणे इतरही जे ईश्वराचं नामस्मरण करतात त्यांच्या बाबतीत सुद्धा याला यांनी इथं समर्थांनी जनिदास हा शब्द वापरलेला आहे. त्याच्या अंतःकरणात क्रोध संताप हा काहीच नसावा, अशा प्रकारचा तो दास असा, असं समर्थांनी ते सांगितले. आता हे समर्थांचं तत्वज्ञान, त्याचप्रमाणे माझे सद्गुरुनाथ पूर्णवादाचार्य परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर यांचं असलेलं पूर्णवादी तत्वज्ञान. आत्ताच परवा आमचे सद्गुरुनाथ परमपूज्य विष्णू महाराज पारनेरकर यांनी जेव्हा आमचा अभ्यासवर्ग घेतला, एक सुंदर असा एक विषय त्यांनी आम्हाला शिकवला. कुठला विषय शिकवला त्यांनी? हे आम्हाला आमच्या, आता बघा तुम्ही, हे भारतीय तत्वज्ञान, हे हिंदू राष्ट्र आहे, हे सनातन आहे. या सनातनामध्ये अनेक पंथ आहेत, अनेक गुरु आहेत, अनेक संत होऊन गेलेले आहेत, अनेक पंथ निर्माण झालेले आहेत. प्रत्येकाला प्रत्येकाच्या पंथाचा अभिमान असतो. आणि म्हणून माझ्या सद्गुरूंनी याच्याही पुढे जाऊन असं सांगितलेलं आहे की 3 गोष्टी आमच्याकडे असाव्या. कुठल्या? मला माझ्या गुरुबद्दल, मला माझ्या पंथाबद्दल स्वाभिमान असला पाहिजे. दुसरी गोष्ट अभिमान असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट अहंकार नसला पाहिजे. आता सुंदर त्यांनी सांगितलं. आणि समर्थ आपल्याला या सर्व शिकवणी तिकून आपल्याला समर्थ तेच शिकवतात ना. आता बघा, जो व्यक्ती नित्य देवाची पूजा करतो, पण ही केलेली पूजा ही आम्हाला दिवसभर आमच्या व्यवहारात, आमच्या आचरणात दिसली पाहिजे. इथं समर्थ असं सांगतात, तर तिथं पूर्णवादाचार्य पंडित डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेकर यांनी जो परिसरात ग्रंथ लिहिला, त्यातील जे 3रं सत्र आहे स्वभाव, त्यामध्ये ते हेच सांगतात: कामाची धाटी, बोलण्याची हातोटी आणि वागण्याची तऱ्हा. या 3 गोष्टी आम्हाला त्यांनी तिथे शिकवल्या. आणि या तिन्ही गोष्टीतून हे सर्व आम्हाला तिथे त्याचं परिमार्जन आम्हाला करावं लागतं. कारण मी जर ईश्वराची पूजा करतो, मी जर देवाची पूजा करतो, कोणावर चिडायचं मला अधिकार, कोणावर रागवायचं मला अधिकार नाही. आणि एवढंच नाही, तर परमपूज्य सद्गुरू विष्णू महाराज आम्हाला असं शिकवतात की ज्या दिवशी राग आला त्या दिवशी असं समजायचं की माझी आजची केलेली उपासना वाया गेली. इथपर्यंत साधनेच्या वरच्या दर्जाला गुरु आम्हाला पोहोचवत असतात. म्हणून तिकडेही राष्ट्रसंत जरी त्यांना म्हणत असले तरी ते राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी, आणि इकडे पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवनसम्राट सद्गुरुनाथ डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर आणि सद्गुरुनाथ विष्णू महाराज पारनेरकर हे हाताला धरून प्रत्येक शिष्याला शिकवतात. इथे सुद्धा हे मनाचे श्लोक म्हणजे काय? एक ग्रंथ आपल्याला माहिती, समर्थ रामदास स्वामींचा. कोणता ग्रंथ आहे? त्याला दासबोध हा शब्द वापरलेला. दासांसाठी केलेला उपदेश येतो की शिष्याचं आचरण कसं असावं हे समर्थ रामदास स्वामी तिकडे सांगत असतात. पण तिकडे परमपूज्य सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज पारनेरकर यांनी केलेला आहे तो शिष्यबोध. आणि ते 2 ग्रंथ, एकाचं नाव आहे तोंडळक आणि दुसऱ्याचं नाव आहे परिचय. यामध्ये शिष्यांना त्यांनी उपदेश केलेला आहे. आणि त्यानंतर तत्वज्ञानाच्या क्षेत्रातील
हे सर्व ग्रंथ तोंडोळा परिचय परिसरात संपर्क संघर्ष अभिनव अभंग आणि संहिता ग्रंथ तो म्हणजे पूर्ण हे सर्व तत्वज्ञान जे आहे ना हे जीवन उपयोगी तत्वज्ञान आहे. आणि म्हणून याच हिरिरीने आणि याच अभ्यासवृत्तीने मला या दोन्ही गुरूंच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा असं वाटतो. एक म्हणजे रामदास स्वामींचं असलेलं श्री मनाचे श्लोक आणि दुसरं पारनेरकर महाराजांचे असलेले हे पूर्णवादी तत्वज्ञान. का हो, का करावं, का करावं असं वाटलं असेल त्यांना? त्यांना समाज घडवायचा होता. म्हणून इकडे परमपूज्य रामचंद्र महाराज पारनेरकर यांची स्तुती करताना सद्गुरुनाथ विष्णू महाराज पारनेकरांची स्तुती करतात की समाज उन्नती व्यक्तीच्या उन्नती तर विना उन्नती राष्ट्र ना हो पुनीत. चारित्र्यवंताशिवाय राष्ट्र पोरकं ठरतं. मग तो चारित्र्यवंत कसा असावा? तो हा असा असावा, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, निहाळू कृपाळू जनी दास, अशा प्रकारचा त्याची वृत्ती असावी. म्हणजे आम्ही जी ईश्वराची आराधना करतो, जी ईश्वराची उपासना आम्ही करतो, जी आम्ही सकाळी आमच्या घरामध्ये चार भिंतीच्या आत जी काही आम्ही करतो, पण त्याचं परिमार्जन आमच्या व्यवहारात आम्हाला ते दाखवता आलं पाहिजे. आणि म्हणून याच शिरीरीने मी या दोन्ही तत्वज्ञानांचा अभ्यास करतो. जे काही बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूंची कृपा, त्या रामरायाची माझ्यावरती असलेली कृपा, जे चूक असेल तर माझ्या अभ्यासाची जय पूर्णवाद, जय जय रघुवीर.